रिपोर्ट मिळावा या पलीकडे कुठली अपेक्षा जनतेने किंवा इतरांनी ठेवता कामा नये असं माझं एक वैद्यक व्यावसायिक म्हणून मत आहे. दुसरा भाग जो आहे त्यामध्ये संबंधित महिला डॉक्टरची झालेली आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वतः त्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलेलं आहे आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे. परंतु फोनचे CDR जसजसे प्राप्त होतील तसतसं त्याच्यामधला तपशील जो आहे तो स्पष्ट होईल की कोण कोणाला धमक्या देत होतं, एवढी अगतिकता का तयार झाली. मी आपल्यामार्फत सांगू इच्छिते, पहिल्यांदाच मी मीडियावर बोलते की सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामधले जे महत्त्वाचे प्रमुख आहेत, CEO आहेत, यांनी केलेल्या ताईंनी केलेली जी तक्रार होती त्याच्यामध्ये योग्य वेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती आणि म्हणून आरोग्य विभागाने सुद्धा पूर्ण तपासणी करून ज्यांच्यामुळे दिरंगाई झाली त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई केली पाहिजे असं मी आरोग्यमंत्र्यांशी बोललेले आहे. त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे. याखेरीज ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत त्यातले स्वतः काही आता हजर झालेले आहेत. दुसऱ्या ज्या आरोपींच्या नातेवाईकांची काही म्हणणी आहेत, पण मला असं वाटतं की असे सगळे आरोप प्रत्यारोपामधून सत्य काय आहे तिथपर्यंत वैशाली कडूकरांसारखे, तुषार दोशींसारखे जे अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये मला असं वाटतं पुरेसं लक्ष घालू शकतील.